सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले। सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 29.65% मतदान झाले होते। मतदान केंद्रावर नवमतदार ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसत होती, पण दुपारी 12 वाजल्यापासून काही मतदान केंद्रे उन्हामुळे ओस पडलेली दिसली। सायंकाळी 4 नंतर पुन्हा मतदानाने गती घेतली आणि एकूण 58% मतदान झाले। यामध्ये सर्वाधिक 61% मतदान तासगाव कवठेमंकाळ विभागात तर सर्वात कमी 51% मतदान खानापूर आटपाडी विभागात झाले। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत। या निवडणुकीसाठी सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली। शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला। अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या। 58% मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। विधानसभा मतदारसंघ निहाय मताची टक्केवारी अशी: जत 59%, खानापूर आटपाडी 51%, मिरज 59%, पलूस कडेगाव 58%, सांगली 57% आणि सर्वाधिक तासगाव कवठेमंकाळ 61% मतदान झाले आहे। सांगली लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये सार्वत्रिक निवडणूकमध्ये 7 मे रोजी मतदान अतिशय शांततेपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेली आहे। आता 6 PM फिगर्स असा आहे की जवळपास 58% 58% वोटिंग झालेली आहे। 6 वाजताला देखील अनेक ठिकाणी अजूनही काही क्यूज उभे आहेत। सो देअरफोर जोपर्यंत सगळी लोकांची मतदान जे 6 वाजताच्या आतमध्ये जेवढी लोक आलेली आहेत, जोपर्यंत त्यांची मतदान आपण करत नाही तोपर्यंत मतदान थांबणार नाही आहे। सो देअरफोर अजूनही 6 PM नंतर वोटिंग सुरू आहे। तर एकंदरीत 6 PM फिगर्स आहे 58। सो देअरफोर आम्ही अजून अपेक्षा करतो की अजून मतदान वाढण्याची शक्यता आहे। तर मी याद्वारे सर्व या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आपला मत नोंद केलेली आहे। त्याच्यासाठी मी सर्व सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी काम केलेले सर्व विभागीय यंत्रणाला आणि त्याचबरोबर सर्व मीडिया बांधवांना मी आभार व्यक्त करतो। थँक्यू। आज सांगली जिल्ह्यातील मतदान अतिशय शांततेत पार पडलेलं आहे। कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि आपल्याकडे अद्यापही कोणता गुन्हा दाखल नाही आहे किंवा कोणती तक्रार प्राप्त नाही आहे। आजचा जो बंदोबस्त आहे तो अतिशय व्यवस्थित पोलीस विभागानं हाताळलेला आहे आणि ज्या मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। धन्यवाद।